दुःखाची एक फॅमिली आहे, दुःखाचा एक परिवार आहे. सांगतो तुम्हाला, अपेक्षा ही दुःखाची मोठी बहीण आणि निराशा ही धाकटी. आणि अपेक्षा आणि निराशा यांचं जबरदस्त मितकूट आहे. अपेक्षा जिथे जाते तिथे निराशा येतेच येते. आणि या अपेक्षाच्या लोकांकडनं अपेक्षा असतात, बऱ्याच वेळा तर पुऱ्या होत नाहीत. मग जे काय होतं त्याला अपेक्षा भंग असं म्हणतात. आणि एकदा अपेक्षा भंग झाला की अपेक्षा आणि निराशा गळ्यात गळा घालून रडू लागतात. दुःख तिकडे ऑटोमॅटिक येतं. यांचा एक मधला भाऊ आहे, त्याचं नाव क्रोध. हा तसा टपोरी आहे आणि गरम डोक्याचा आहे. एकदा डोकं फिरलं की काय करेल त्याचा नेम नाही. मग कुणावरती हात उचलेल, काही तोंडातनं शिव्या घालेल. मग जे काय होतं ते झालं की दुःख तिथे परत आलं. यांचा एक मोठा भाऊ आहे, तो तसा हाय प्रोफाईल, हा कोणाच्या अध्यात्मात नसतो. त्याचं नाव आहे अहंकार. त्याच्या सुद्धा अपेक्षासारख्या लोकांकडनं अपेक्षाच असतात. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, लोकांनी उठून उभं राहिलं पाहिजे, मला सॅल्यूट केला पाहिजे, मला पहिल्या रांगेत जागा मिळाली पाहिजे वगैरे. त्याच्या अपेक्षा पुऱ्या झाल्या नाहीत की पुन्हा अपेक्षा भंग होतो, दुःख तिथे पुन्हा येतं. यांची एक सावत्र बहीण आहे, तिचं नाव जेलसी. ती सासरी गेलेली आहे पण बऱ्याचदा माहेरी येते. आणि हिला पोटदुखीचा विकार आहे. हिला दुसऱ्याचं बरं बघवत नाही. शेजाऱ्याने गाडी घेतली, हिच्या पोटात दुखायला लागतं. मित्राला प्रमोशन मिळालं, हिच्या पोटात दुखायला लागतं. दुसऱ्याचं लग्न झालं, हिच्या पोटात दुखायला लागतं. आणि हिच्या पोटात दुखायला लागलं की दुःख तिथे पुन्हा येतं. तेव्हा तुम्हाला जर दुःखी व्हायचं नसेल तर दुःखाच्या या 5 भावंडांना तुमच्यापासून दूर ठेवा. अपेक्षा, निराशा, क्रोध, अहंकार आणि जेलसी किंवा असूया. आणि मग तुम्ही सुखी व्हाल. काय तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. वाट पाहतोय.